ओके, आज आहे आपलं हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं लेक्चर नंबर 2. आजचं दुसरं लेक्चर आहे. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलोय? सगळ्यात पहिल्यांदा काल आपण पाहिलं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय. आपण त्याची डेफिनेशन पाहिली. काय पाहिली आपण? त्याची डेफिनेशन पाहिली. ठीक आहे, काय पाहिली आपण त्याची पहिल्यांदा डेफिनेशन. व्हॉट इज मेंट बाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय पाहिलं. त्यानंतर आपण त्याचं काय पाहिले? क्लासिफिकेशन. काय पाहिलं आपण त्याचं? क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन मध्ये क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे वेगवेगळे टाइप्स पाहिले, बरोबर का? पहिल्यांदा पहिला टाइप कशावरून पाहिला? किती हॅलोजन अटॅच्ड आहे त्याच्यावरून. सॉरी, कोणाला हॅलोजन अटॅच्ड आहे त्याच्यावरून. समजा तुमचा हॅलोजन अटॅच्ड आहे कोणाला? अल्केनला. कोणाला अटॅच्ड आहे? अल्केनला. तर काय म्हणायचं त्याला? काय म्हणता तुम्ही त्याला? पहिल्यांदा अटॅच कोण आलं? समजा अल्केनला जर अटॅच असेल, अल्केन प्लस हॅलोजन, तर त्याला म्हटलं जातं, बोला, हॅलो अल्केन. समजा तुमचा हॅलोजन जो आहे तो अल्किनला अटॅच असेल, दॅट इज अल्किन प्लस तुमचा हॅलोजन, तर त्या ठिकाणी तुमचा बनतो हॅलो अल्किन. आणि त्यानंतर अल्किनला नसून अल्काइनला जर हॅलोजन अटॅच असेल, दॅट इज अल्काइन प्लस हॅलोजन, तर तुमचा जो काही कंपाऊंड तयार होतो त्याला म्हटलं जातं हॅलो अल्काइन्स. काय म्हणतात त्याला? हॅलो अल्काइन. बोला, इथपर्यंत काय अडचण काय आहे का जे तुम्हाला पुन्हा सांगायचंय? समजले? नक्की कळालं? नेक्स्ट, किती हॅलोजन अटॅच्ड त्याच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन होतं. पहिलं होतं आपल्याकडे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा मोनो हॅलोजन. जर एक हॅलोजन अटॅच असेल तर त्याला म्हणतो आपण मोनो हॅलोजन. सेकंड, जर दोन हॅलोजन अटॅच असतील त्याला म्हटलं जातं डाय हॅलोजन कंपाऊंड किंवा डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जर तीन हॅलोजन अटॅच्ड असतील तर त्याला म्हणायचं ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा ट्राय हॅलोजन कंपाऊंड. आणि खूप सारे जर अटॅच्ड असतील तर त्याला म्हणायचं पॉली हॅलोजन कंपाऊंड. ठीक आहे. आता जो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे तुमचा, त्याचं परत फर्दर क्लासिफिकेशन केलं होतं. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे पुन्हा सब टाइप्स पडतात. काय पडतात पुन्हा त्याचे? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचे पुन्हा काय पडतात आपल्याकडे? वेगवेगळे सब टाइप्स पडत असतात. ठीक आहे. मग त्या सब टाइप्स पैकी पहिला सब टाइप कोणता आहे तुमचा? बोला. अल्काइल हॅलाइड. पहिला कोणता आहे तुमचा? अल्काइल हॅलाइड. अल्काइल हॅलाइड मध्ये परत किती टाइप्स आहेत तुमचे? 3 टाइप. कोणते कोणते? प्रायमरी आणि तिसरा टर्शियरी. प्रायमरी म्हणजे काय? हॅलोजन अशा कार्बनला जो पुढे एक आला अटॅच. सेकंडरी म्हणजे काय? हॅलोजन अशा कार्बनला जो पुढे 2 कार्बनला. आणि टर्शियरी म्हणजे काय? हॅलोजन अशा कार्बनला जो पुढे 3 कार्बनला अटॅच. कालच्या लेक्चर मध्ये पाहिले आपण हे सगळं. हे झालं अल्काइल हॅलाइड. नेक्स्ट बोला, सेकंड टाइप मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा. अलायलिक हॅलाइड्स. अलायलिक हॅलाइड मध्ये काय होतं? हॅलोजन अशा कार्बनला अटॅच असतो जो पुढे कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच, किंवा हॅलोजन अशा sp3 ला अटॅच जो पुढे sp2 ला अटॅच. अशा sp3 ला जो पुढे कोणाला अटॅच? तुमच्या sp3 ला, sp2 ला अटॅच, त्याला म्हणायचं अलायलिक हॅलाइड. नेक्स्ट कोण आहे तुमचा? बेन्झायलिक हॅलाइड. आता बेन्झायलिक हॅलाइड मध्ये काय होतं? तर तुमचा हॅलोजन अशा कार्बनला अटॅच जो पुढे अरोमॅटिक रिंगला अटॅच असतो. ठीक आहे. त्या म्हणायचं बेन्झायलिक हॅलाइड. बेन्झायलिक नंतर बोला विनायलिक हॅलाइड. आता विनायलिक हॅलाइड मध्ये काय होतं? तर हॅलोजन जो आहे तुमचा डायरेक्टली कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच असतो, किंवा डायरेक्टली sp2 ला अटॅच. इथं अशा sp3 ला जो पुढे sp2 ला अटॅच आहे
इथे अशा डायरेक्टली sp2 ला असतो. व्हिनायलिक झालं. त्यानंतर बोला 3 4 5 6 2 राहिले अजून. बोला हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्स म्हणजे काय? हॅलोजन डायरेक्टली अल्काइनला किंवा हॅलोजन डायरेक्टली sp कार्बनला अटॅच्ड असतो. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, तर ह्याचं हायब्रिडायझेशन झालं sp, याचं झालं sp2 आणि याचं झालं sp3. ओके, नेक्स्ट काय तुमचं? हॅलो बोला अरिन्स. हॅलो अरिन. हॅलो अरिन्स म्हणजे काय? हॅलोजन अशा कार्बन, हॅलोजन कोणाला अटॅच असतो? डायरेक्टली तुमच्या एरोमॅटिक रिंगला अटॅच असतो. कोणाला असतो? डायरेक्टली sp2 हायब्रिडाइज कार्बन ऑफ एरोमॅटिक रिंग. आलं का? बोला काय डाऊट? हे झालं तुमचं सगळं क्लासिफिकेशन. याच्यात काय अडचण आहे का? अहो याच्यात काय अडचण आहे का? नाही. नेक्स्ट काय पाहिलं आपण? IPSC नॉमेनक्लेचर पाहिलेलं आहे. नेक्स्ट आज आपल्याला पाहिजे प्रिपरेशन. तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवत असताना किंवा त्यांचं प्रिपरेशन करताना आपल्याकडे मोस्टली किती मेथड्स आहेत? 5 मेथड आहेत. सॉरी 4. कोणापासून बनवायचे? सगळ्यात पहिल्यांदा फ्रॉम अल्कोहोल पासून बनवायचे. नेक्स्ट हायड्रोकार्बन पासून बनवायचे. हायड्रोकार्बन्स म्हणजे झाले तुमचे अल्किन वगैरे. ओके, नेक्स्ट काय तुमच्याकडे? अल्किन सब टाइप्स आहेत त्याच्यातला. अल्किन बाय ऍडिशन ऑफ हायड्रोजन हलाइड अँड हॅलोजन. आणि चौथा किंवा शेवटचा टाइप आहे तुमचा हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. त्यातला पहिला कोणता आहे तुमचा? प्रिपरेशन फ्रॉम अल्कोहोल. आता बनवायचंय काय? बनवायचंय काय? अल्किल हलाइड. आर म्हणजे असतो अल्किल ग्रुप. आर म्हणजे काय असतो? अल्किल. आता अल्किल म्हणजेच काय? तर 1 कार्बन 2 कार्बन 3 कार्बन काय असतील ते. आणि एक्स म्हणजे तुमचा हलाइड. आता हलाइडच्या ऐवजी कोण असेल तुमचा? एक्सच्या ऐवजी क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा फ्लोरीन तुमचा असू शकतो. बरोबर का? काय डाऊट? हा बनवायचा आहे. कोणापासून बनवायचा आहे? अल्कोहोल. व्हॉट इज अल्कोहोल? ROH याला म्हटलं जातं अल्कोहोल. ROH म्हणजे काय असतो तुमचा? बोला काय डाऊट? जनरल रिएक्शन लिहितोय पहा. रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ हायड्रोजन ऍसिड किंवा हॅलोजन ऍसिड गिव्स यू अल्किल हलाइड. किंवा जा वर्ष राहिले का? द मोस्ट कन्व्हिनियंट मेथड फॉर प्रिपरेशन ऑफ हॅलोजन हॅलो अल्केन इज फ्रॉम अल्कोहोल. मग कोणती त्याच्यामध्ये? पहिली पहा, द रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ हॅलोजन ऍसिड किंवा हायड्रोजन ऍसिड. व्हॉट इज हॅलोजन ऍसिड? त्याला म्हणतो आपण HX. आणि हायड्रोजन ऍसिड तेच HX. आलं का? अल्कोहोलची रिएक्शन कोणासोबत केली तुम्ही? हॅलोजन ऍसिड सोबत किंवा HX सोबत. तुम्हाला काय मिळेल त्या ठिकाणी? RX प्लस इथला OH आणि इथला H मिळून बनवेल तुमचा H2. किंवा इथं पहा बॉक्स टाइप रिएक्शन तुम्ही अशी दाखवू शकता. H आणि OH मिळून बनवेल H2 आणि हा R तुमचा X ला अटॅच होईल, तयार होईल तुमचा RX. बोला काही डाऊट? समजलं का? आले लक्षात? एक्झाम्पल बघूयात आपण. इथे दिलेलं आहे पहा, जनरल रिएक्शन जी आपण मागे लिहिली इथे दिलंय पहा. अरे यार, हॅलोजन ऍसिड पाहिजे, NaBr दिला. ठीक आहे, काय हरकत नाही. टेक्स्टबुक आहे तुमच्याकडे? हा, टेक्स्टबुक मध्ये पहा बरं याची रिएक्शन कोणती दिली. टेक्स्टबुक नुसार रिएक्शन सांगा. इथं दिली आहे पण ही टेक्स्टबुक मधली नाहीये. ROH प्लस HCl असं काहीतरी दिसत असेल, आहे का? अहो आहे का? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली रे? अनहायड्रस ZnCl2. हे जे कॉम्बिनेशन आहे HCl आणि अनहायड्रस ZnCl2 याला म्हटलं जातं लुकास रिएजंट. काय म्हणतात त्याला? लुकास रिएजंट. ठीक आहे, ह्याच्यापासून काय मिळेल पहा, RCl क्लोराइड मिळाला प्लस तुमचा H आणि OH बनवेल तुमचा H2. आलं का लक्षात? ही झाली जनरल रिएक्शन. एक्झाम्पल पहा. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 OH, 2 कार्बनवाला अल्कोहोल इथेनॉल. नाव काय झालं याचं? HCl सोबत रिएक्शन. HCl म्हणजे काय असतं? हायड्रोजन क्लोराइड, बरोबर, किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड. आणि अनहायड्रस ZnCl2. अनहायड्रस म्हणजे काय? त्या ठिकाणी वॉटरचा प्रेझेन्स नाहीये. अनहायड्रस ZnCl2 काय मिळेल पहा, CH3 CH2 हा Cl प्लस हा H2
वापरलेला रिॲक्टंट आणि बनलेला मेन प्रोडक्ट याचं नाव लिहिणं तुम्हाला कंपल्सरी असतं. तुमचा पेपर जर 70 पैकी 70 गेला किंवा 65च्या अबाव जरी गेला तरी सुद्धा तुमचं हे मायक्रो लेवलला चेकिंग होत असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे हे लिहायचं आहे. दोन कार्बनवाला इथेनॉल आणि त्याच्यामध्ये क्लोरीन आलाय म्हणून क्लोरो इथेन किंवा इथेन. 2 कार्बनवाला इथेन, त्याच्यामध्ये क्लोरीन, नाव काय झालं त्याचं? क्लोरो इथेन. बोला, काय डाऊट? समजलंय का? नक्की का? एक येईल का तुम्हाला सोडवता? देऊ का? सोडवा बरं. सोडवा. रिएक्शन सॉल्व्ह करायची, प्रोडक्टचं नाव सांगायचं. काय मिळेल? प्रोडक्टचं नाव सांगायचं आहे. पा प्रोडक्ट काय आला तुमचा? आलाय का? नाव सांगा. 1 2 3 3 कार्बनवाला प्रोपेन आणि त्याला कोण लागलाय? क्लोरीन, म्हणून क्लोरो प्रोपेन. कोण तयार झालं तुमचा? बोला, काय डाऊट? अहो समजलंय का? किंवा तुम्ही ह्यालाच काय लिहू शकता, तर 1 क्लोरोप्रोपेन असं लिहिलं तरी चालेल. आलं का? अहो आलं का? बोला, काय डाऊट? कसं काय रे? पावसामुळे नाही चालेत का? ठीक, जाऊ. नाव काय झालं त्याचं? क्लोरोप्रोपेन किंवा 1 क्लोरोप्रोपेन. ठीक आहे, समजलं? ही झाली. जर मला क्लोराईड पाहिजे नसेल तर कोण पाहिजे मला? सेम. समजा मला ब्रोमाइड पाहिजे नसेल, कोण पाहिजे नसेल? म्हणजे काय पहा, ROH ब्रोमाइड पाहिजे, मी रिएक्शन करणार आहे HBr सोबत. कोणासोबत करणार मी? HBr सोबत. मगाशी कोण होता? HCl. मगाशी कोण होता माझ्याकडे? HCl पासून कोण मिळत होता मला? RCl. कोण मिळत होता मला? RCl त्या ठिकाणी मिळत होता. आता मला RBr पाहिजे म्हणून मी HBr वापरतोय. कोण वापरतोय मी? HBr. ओके, पहा रिएक्शन केली मी HBr सोबत इन प्रेझेन्स ऑफ, बोला, अनहायड्रस नाही. इथे रिएजंट तुमचा, सॉरी कॅटलिस्ट तुमचा बदलतोय. कोण बनतोय तुमचा? NaBr प्लस H2SO4. जर HBr सोबत रिएक्शन करता तर तुमचा कॅटलिस्ट बदलतो. इकडे कोण वापरता तुम्ही? ZnCl2. हे महत्वाचं आहे बरं का, लुकास रिएजंट. आणि नेक्स्ट इथं कोण वापरता तुम्ही? NaBr प्लस H2SO4. मगाशी HCl वापरला, आता H2SO4 वापरले. मिळेल तुम्हाला RBr प्लस H2. ब्रोमाइड मिळाला. कोण मिळाला तुम्हाला? ब्रोमाइड किंवा ब्रोमो प्रोडक्ट. फॉर एक्झाम्पल पहा, CH3CH2OH 2 कार्बनवाला अल्कोहोल, इथेनॉल. 2 कार्बनवाला अल्कोहोल काय असतो तुमचा? इथेनॉल. कोणासोबत रिएक्शन केली आहे? HBr सोबत. ते काय चावत नाही. ठीक आहे. इन प्रेझेन्स ऑफ NaBr प्लस H2SO4 काय मिळेल तुम्हाला? CH3CH2 OH जाणार, Br येणार आणि तो OH H सोबत जाऊन H2O तयार करणार. बोला, ब्रोमीन आहे म्हणून ब्रोमो आणि 2 कार्बन आहेत म्हणून इथेन. तयार झाला ब्रोमो इथेन. बोला, काय डाऊट? समजलंय का? जमेल का? सोडवा. पाऊस पडल्यामुळे ते लाईटचे किडे जास्त आलेले आहेत. या झालंय? बोला, काय तयार झालंय? ब्रोमीन आहे म्हणून ब्रोमो. 1 2 3 4 4 कार्बन म्हणजे ब्रोमो ब्युटेन. काय तयार झालं तुमच्याकडे? ब्रोमो ब्युटेन त्या ठिकाणी तयार झालाय. बोला, काय डाऊट? काय अडचण?
समजलंय का? कोण तयार झाला? लक्षात ठेवायचं, HBr वापरलं तर NaBr प्लस H2SO4 आपल्याला यूज करायचा आहे. समजलंय? नेक्स्ट पहा, थर्ड. समजा मला काय पाहिजे, आयोडीन पाहिजे. काय पाहिजे मला? किंवा आयडो प्रोडक्ट पाहिजे. तर काय करणार मी? ROH म्हणजेच कोण आहे तुमचा? अल्कोहोल. अल्कोहोलची रिॲक्शन केली जाईल HI सोबत. व्हॉट इज HI? हायड्रोजन आयोडाइड. काय झालं तुमचा HI म्हणजे हायड्रोजन आयोडाइड. इन प्रेझेन्स ऑफ NaI प्लस H3PO4. आहे का? ऍसिड बदलते फक्त तुमचं प्रत्येक वेळेस. ओके, NaI प्लस H3PO4 या दोघांचं कॉम्बिनेशन करूनच हे बनतं. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला डायरेक्ट HBr नाही मिळत. तुम्ही हे दोन ऍड करता त्याच्यातून HBr मिळतं इन सिटू. इन सिटू म्हणजे काय? ताजं ताजं, फ्रेशली प्रिपेअर्ड ज्याला म्हणतो आपण. डायरेक्टली तुम्हाला HBr मिळत नाही किंवा डायरेक्टली HI मिळत नाही. हे दोन ऍसिड तुम्ही एकत्र केले, हे दोन केमिकल तुम्ही एकत्र केले, सॉरी एक ऍसिड आहे, हे दोन केमिकल तुम्ही एकत्र केले की तुम्हाला काय मिळेल? HI त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि तो HI जो लगेच मिळालाय फ्रेशली प्रिपेअर्ड त्याला म्हणतो आपण इन सिटू. तो आपण लगेच अल्कोहोल सोबत काय करतो, त्याची त्या ठिकाणी रिॲक्शन करत आहे. काय मिळेल तुम्हाला? RI प्लस H2. संपला विषय. केवढं सोपं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, काय काय रे, हे कसं काय झालं? ठीक आहे, CH3OH नाव सांगा. CH3OH मिथेनॉल. एक कार्बनवाला मिथेन, त्याला लागलाय OH म्हणून मिथेनॉल. मिथेनॉलची रिॲक्शन केली मी HI सोबत इन प्रेझेन्स ऑफ NaI प्लस H3PO4. काय मिळेल मला? CH3I प्लस H2. आयोडीन लागलाय म्हणून आयडो आणि एक कार्बन आहे म्हणून मिथेन. तयार झाला आयडो मिथेन किंवा मिथाइल आयोडाइड कॉमन नेम मध्ये. आलं का? देऊ का दुसरी? सोडवा. बोला काय मिळेल? हा, CH3 CH2I प्लस H2O. आयोडीन आलाय म्हणून आयडो, दोन कार्बनवाला हा इथेन, दोन कार्बनवाला इथेन म्हणून तयार झाला आयडो इथेन. काय तयार झाला? अहो काय तयार झाला? बोला, काय अडचण, काय डाऊट? समजलंय? नक्की कळाले? कोणतं कोणतं ऍसिड वापरलं तुम्ही? कोणतं कोणतं हायड्रोजन ऍसिड वापरलं तुम्ही? 3 हायड्रोजन ऍसिड वापरले आपण, बरोबर? पहिल्यांदा वापरला HCl, नंतर वापरला HBr आणि नंतर वापरला HI. पहा खाली या, इथं शेवटची लाईन पहा. द रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलो ऍसिड्स फॉलोज द ऑर्डर HI ग्रेटर दॅन HBr ग्रेटर दॅन HCl ग्रेटर दॅन. म्हणजे समजा रिॲक्शन केले मी, समजा हा घेतलाय CH3OH मिथेनॉल आणि ह्याची रिॲक्शन मी केली एकदा HI सोबत, एकदा केली मी HBr सोबत, एकदा केली मी HCl सोबत आणि एकदा केली मी HS सोबत. सगळ्यात फास्ट रिॲक्शन कोणाची होणार आहे? HI ची काय होईल सर्वात पहिल्यांदा, नंतर HBr सोबत रिॲक्टिव्ह आहे HCl आणि सगळ्यात कमी रिॲक्टिव्ह कोण आहे? HF. HF वाले रिॲक्शन शक्यतो आपण घेत नाही कारण त्या एक्सप्लोजिव्ह असतात. ओके, फ्लोराईड कंपाऊंड ज्यावेळेस बनतं त्यावेळेला हाय अमाऊंट ऑफ हीट, हाय अमाऊंट ऑफ एनर्जी त्या ठिकाणी काय होत असते? रिलीज होत असते. कळाले? आले? आणि सगळ्यात जास्त रिॲक्टिव्ह कोण आहे तुमचा? HI. समजलंय? ही ऑर्डर लक्षात ठेवायची. आता हा जास्त रिॲक्टिव्ह काय? आयोडीनची साईज मोठी आहे आणि HCl ची साईज, सॉरी H ची साईज छोटी आहे. साईज डिफरन्स असल्यामुळे यांच्यामधला बॉन्ड तोडणं काय इझी आहे, सोपं आहे. HCl मध्ये काय होतात? कंपाऊंड तुमचे असे जवळ जवळ येतात साईज त्यांची असल्यामुळे, आणि HF मध्ये तर अजून जवळ येतात. ओके, मोठी पेन्सिल तोडणं सोपं आहे, छोटी पेन्सिल तोडणं थोडंसं
टफ जाईल, एनर्जी जास्त लागेल. यांचा बॉन्ड लवकर तुटेल, बॉन्ड लवकर तुटला रिॲक्शन तुमची लवकर होणार. बॉन्ड एन्थॅल्पी काय यांची कमी आहे, त्यामुळे रिॲक्टिव्हिटी काय यांची जास्त. कोणाची? HI ची. कोणाची? वरती पहा. द टर्शरी कार्बोकॅटायन offers more stability in comparison to primary and secondary form of the compound. Hence, tertiary is more reactive than primary and secondary. The order of reactivity is tertiary more than secondary more than primary. म्हणजे काय पहा, समजा तुम्ही एक रिएक्शन करताय, कोणती? ही वाली पहा, CH3 CH2OH CH3 COH CH3 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 आणि OH. हा काय तुमचा टर्शरी अल्कोहोल. हा काय तुमचा टर्शरी अल्कोहोल. हा सेकंडरी अल्कोहोल आणि हा काय तुमचा प्रायमरी अल्कोहोल. याची रिएक्शन केली पहा, तिघांची रिएक्शन केली HCl सोबत. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असेल तुमचा? टर्शरी वाला. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असेल तुमचा? टर्शरी वाला. तयार काय करेल? CH3 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 Cl CH3 CH3 HCl. इथे अनहायड्रस ZnCl2 लागतं, इथं गरज नाही. ओके, डायरेक्ट रिएक्शन होऊन जाते, इथं गरज आहे. आणि इथं अनहायड्रस ZnCl2 पण लागतो आणि प्लस त्याला हिट पण करावं लागतं. का? रिएक्शन इझिली होत नाही. आता रिएक्शन इझिली होत नाही कसं काय कळतं? तर ज्या वेळेला तुमचे हे कंपाऊंड बनतात त्यावेळेला सोल्युशन तुमचं व्हाईट कलरचं होतं. कोणत्या कलरचं होतं? व्हाईटिश कलरचं सोल्युशन होतं. टर्बिडिटी येते सोल्युशनला. काय ते? व्हाईट कलर किंवा त्याला आपण टर्बिड सोल्युशन म्हणतो आपण. ह्याच्यामध्ये इन्स्टंट टर्बिडिटी दिसते, म्हणजे लगेच रिएक्शन झाली. याच्यामध्ये थोड्या वेळाने दिसते, 5 मिनिटांनी, 2 मिनिटांनी म्हणूयात आपण. आणि ह्याच्यामध्ये हिट केल्यानंतरच टर्बिडिटी दिसते, म्हणजे ही इझिली रिएक्शन होत नाही. मग ह्याच्यावरनं कळलं की जो तुमचा टर्शरी आहे हा सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह आहे सेकंडरी पेक्षा, आणि सेकंडरी जास्त रिएक्टिव्ह आहे तुमच्या प्रायमरी पेक्षा. बोला, काय डाऊट? कार्बोकॅटायन कसं तयार होतं आपण पुढे पाहणार आहे, एसएन रिएक्शन येणार तिथे. याच्यात काय डाऊट? इथपर्यंत समजलंय का? जाऊ पुढे. किती रिएक्शन पाहिल्या आपण? 3 वेगवेगळे रिएक्शन पाहिल्या. आता पहा, HI is easily and highly reacting halo acids among all of them because the HI bond is weak than the other 3. HI चा बॉन्ड काय आहे? वीक आहे. मगाशी सांगितलं तुम्हाला, बरोबर. Therefore it can be broken easily in comparison to other halogen bonds forms and to form H+ and I- ions. इथं I- इझिली तयार होऊ शकतात, म्हणून ते लवकर तुटून लवकर रिएक्शन त्या ठिकाणी होते. म्हणून HI जास्त रिएक्टिव्ह आहे कम्पेअर टू HBr आणि HBr जास्त रिएक्टिव्ह ॲज कम्पेअर टू HCl. बोला, काय डाऊट? पहिली मेथड कळली का? कोणासोबत रिएक्शन केली आपण? अल्कोहोलची रिएक्शन केली. कोणासोबत? हॅलोजन ऍसिड सोबत. अल्कोहोलची रिएक्शन केली कोणासोबत? हॅलोजन ऍसिड मध्ये कोण येतात? HCl, HBr आणि HI. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असतो तुमचा? HI. आणि सगळ्यात कमी रिएक्टिव्ह कोण असतो तुमचा? HF किंवा HCl घ्या. HF शक्यतो ऑर्डर मध्ये नाही घेत आपण, पण ठीक आहे, दिला असेल तर HF सगळ्यात कमी, तो नसेल तर त्याच्यापेक्षा HCl. ठीक आहे. तपा सेकंड, द रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ फॉस्फरस हलाइड. फॉस्फरस हलाइड सोबत रिएक्शन करतोय, दॅट इज PCl, PX5 किंवा PX3. आता X च्या ऐवजी कोण असेल तुमच्याकडे? हॅलोजन, म्हणजे कोण? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन किंवा क्लोरीन. पण इथे फक्त तुमचा Cl येतो. कोण येतो? फक्त PBr3 किंवा PBr5 हे एक्झिस्ट करत नाही. एक्झिस्ट कोणते करतात? फक्त PCl5 आणि PCl3. आपल्याला या दोघांच्याच रिएक्शन. इन दिस रिएक्शन फॉस्फरस हलाइड interchange the functional group of alcohol with corresponding halide. The reaction is as follows. पाहूयात रिएक्शन. नाही दिलेली, ठीक आहे. पहा, पहिल्यांदा अल्कोहोलची रिएक्शन घेतोय आपण. कोणासोबत? PCl5 सोबत घेऊयात. आणि दुसरी रिएक्शन पहा, ROH प्लस PCl3. आता दोघांमध्ये फरक काय? ज्या वेळेला तुम्ही PCl3 घेता ना, त्यावेळेला अल्कोहोल सुद्धा 3 मोल घ्यायचा.
हा जर PCl3 घेतलाय 1 मोल, तर त्याच्यासाठी अल्कोहोल किती लागतो तुम्हाला? किती अल्कोहोल घेता तुम्ही? 3 मोल अल्कोहोल घेतले, 3 मोल तुम्हाला RCl मिळेल. काय मिळेल तुम्हाला? 3 मोल RCl. उरलं काय? बोला. H3, इथले 3H, इथला 1P आणि इथला 3O, H3PO3 तुमचा तयार होतो. काय तयार होतो तुमचा? बोला, इथपर्यंत काय डाऊट? PCl3 जर 1 मोल घेतला तर अल्कोहोल किती मोल घ्यायचा? 3 मोल. अल्कोहोल 3 मोल घेतला म्हणून RCl किती मोल मिळणार आहे? 3 मोल. आणि बाय प्रोडक्ट काय असणार तुमचा? अहो बोला, बाय प्रोडक्ट काय असणार तुमचा? बाय प्रोडक्ट काय असेल तुमचा? H3 वरती या PCl5. मात्र इथे जर PCl5 1 मोल घेतला तर अल्कोहोल पण किती घ्यायचा आहे? 1च मोल घ्यायचा. तयार काय होतं पहा, RCl प्लस HCl प्लस POCl3. ओके. बाय प्रोडक्ट दोघांचे वेगवेगळे आहेत. जर PCl5 घेतात 1 मोल तर अल्कोहोल पण किती लागतो? 1 मोल लागतो. तयार काय होईल तुमच्याकडे? RCl विथ HCl प्लस POCl3. बोला, काय डाऊट? इथपर्यंत समजलेलं आहे का? सेम खाली जर PCl3 1 मोल घेतला तर अल्कोहोल किती मोल घ्यावा लागतो? मात्र तुम्हाला 3 मोल. बाय प्रोडक्ट तुमचा बदलतोय. RCl चे पण 3 मोल तुम्हाला त्या ठिकाणी मिळत असतात. बोला, काय डाऊट? इथपर्यंत समजलं आहे का? अहो समजलंय का? सोडवा बरं. CH3 CH2OH प्लस PCl3 याची एक रिएक्शन करा, प्लस PCl5 याची एक रिएक्शन करा. सोडवा 2 रिएक्शन पटकन. पहा, बोला, वरती काय बनेल? 3 मॉलिक्युल्स ऑफ CH3 CH2Cl प्लस H3PO3 आणि खाली काय बनेल? CH3 CH2Cl प्लस HCl प्लस POCl3. बोला, काय डाऊट? समजलंय? हे झालं बाय फॉस्फरस हॅलाइड. नेक्स्ट काय? रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ थायोनाइल क्लोराइड. कोणासोबत रिएक्शन करायची आता? व्हॉट इज थायोनाइल क्लोराइड? लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी थायो असा शब्द येणार आहे, थायो म्हणजेच असतं सल्फर. काय असतो थायो म्हणजे तुमचा? जिथं जिथं थायो येणार आहे तिथे काय असणार तुमचा? सल्फर शब्द येणार. आणि ज्या ज्या ठिकाणी तुमच्याकडे थायो आणि नायट्रोजनचा अजो शब्द जर आला तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं नायट्रोजन असणार आहे. काय असणार आहे? अजो आलं तर नायट्रोजन, थायो आलं तर सल्फर. लिहिलं का हे? पुसू का? पुढे येणारच आहे तरी पण इथं सांगून ठेवलं फक्त. थायो आलं तर सल्फर आणि अजो आलं तर काय असतो त्या ठिकाणी? नायट्रोजन. कोणाची रिएक्शन करायची आहे? अल्कोहोलची. कोणासोबत करायची? थायोनाइल क्लोराइड. व्हॉट इज थायोनाइल क्लोराइड? SOCl2. मिळेल काय पहा तुम्हाला? मिळेल तुम्हाला RCl प्लस RCl मिळाला प्लस HCl प्लस SO2. आता ह्या रिएक्शन मध्ये जो HCl मिळतो तो तुम्हाला गॅसियस फॉर्म मध्ये मिळतो. कोणत्या फॉर्म मध्ये मिळतो HCl? आणि जो SO2 मिळतो तो सुद्धा कोणत्या फॉर्म मध्ये मिळतो तुम्हाला? गॅसियस फॉर्म मध्ये किंवा गॅस फॉर्म मध्येच मिळतो. कोणत्या फॉर्म मध्ये मिळतो? गॅस फॉर्म मध्येच मिळतो. म्हणजे हे दोघे उडून जातात, राहतो कोण फक्त? तुम्हाला पाहिजे काय? RC. इथून मागच्या रिएक्शन मध्ये पहा, जे बाय प्रोडक्ट आहेत ना हे तुम्हाला सेपरेट करावे लागतात. काय करावे लागतात? इथं पण पहा, तुम्हाला H2O मिळतोय त्याला सुद्धा तुम्हाला बाहेर काढावं लागतं. इथं बाहेर काढायची गरज नाही, ते स्वतःहूनच काय होतात? निघून जातात. SO2 आणि HCl काय होतात? गॅस फॉर्म मध्ये स्वतःहून बाहेर पडतात. जास्त ताप नाही, काय मिळतो आपल्याला? डायरेक्टली RCl मिळत असतो. त्याच्यामुळे ही काय तुमची बेस्ट मेथड आहे. काय तुमची बेस्ट मेथड टू प्रिपेअर अल्काइल क्लोराइड. अल्काइल क्लोराइड साठी, ब्रोमाइड किंवा आयोडाइड साठी ही रिएक्शन
नाहीये. बोला, काय डाऊट? समजलं का? आता पहा एक्झाम्पल, CH3 CH2OH plus SOCl2, it forms CH3 CH2Cl plus HCl plus SO2 गॅस फॉर्म मध्ये किंवा वेपर फॉर्म मध्ये म्हणा. काय मिळेल तुम्हाला? हा याचं नाव सांगा. क्लोरीन आहे म्हणून क्लोरो, आणि 2 कार्बन आहे म्हणून इथेन. तयार झाला क्लोरो इथेन. याचं नाव काय? 2 कार्बन आहे म्हणजे इथेन, आणि ओले म्हणून नॉल, इथेनॉल. काय तयार झाला इथे? सॉरी, कोण वापरला इथे? इथेनॉल. आता पहा, आपण मोस्टली एक्झाम्पल घेताना 2 कार्बन किंवा 1 कार्बन घेऊन सोडवतोय. का बरं? कारण पेपरला बोर्ड्सला तुम्हाला विचारताना 2 कार्बनचं एक्झाम्पल विचारतात. तिथं 3 कार्बन किंवा 5 कार्बन विचारले, म्हणजे पेंटेनॉलने एक्झाम्पल विचारले किंवा हेक्झेनॉलने विचारलं, असं होत नाही. ते विचारताना मोस्टली 2 कार्बन वरती विचारतात, म्हणून 2 कार्बनने तुम्हाला एक्झाम्पल मी सगळे देतोय. बोला, काय डाऊट? इथपर्यंत समजलंय का? नेक्स्ट काय आपल्याकडे? प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स फ्रॉम हायड्रोकार्बन. अल्कोहोल झाले. पहा, कोण बनवतोय आपण? कोण बनवतोय? अल्किल हॅलाइड. कोणापासून बनवतोय आपण? पहिल्यांदा फ्रॉम अल्कोहोल. कोणापासून बनवलं सगळ्यात पहिल्यांदा? फ्रॉम अल्कोहोल. तर फ्रॉम अल्कोहोल पासून पहिली मेथड कोणती होती? पहिली मेथड हायड्रोजन ऍसिड किंवा हॅलोजन ऍसिड ना, किंवा हायड्रोजन हॅलाइड सोप्या भाषेत. अजून बरोबर आहे का? आता हायड्रोजन ऍसिड मध्ये किती टाईप होते? 3 टाईप. पहिली कोणासोबत? HCl सोबत, बरोबर का? दुसरी कोणासोबत? HBr सोबत. कोणासोबत? HBr सोबत. तिसरी कोणासोबत? HI सोबत. कोणासोबत झाली तुमची रिएक्शन? HI सोबत. सेकंड मेथड कोणासोबत केली? फॉस्फरस हॅलाइड वापरले. काय वापरले तुम्ही? तर फॉस्फरस हॅलाइड किती प्रकारचे होते? 2 प्रकारचे. कोणते कोणते? एक होता तुमचा PCl3, बरोबर का? अवघड आहे, ठीक आहे. आणि दुसरा होता तुमचा PCl5. दुसरा काय होता? ऐक कुठं? एकच मिनिट. ठीक आहे, आता शॉर्ट मध्ये आहे, फक्त तो व्यवस्थित समजून घ्या. फक्त तुम्हाला कळलं असेल काय. PCl5. आणि नेक्स्ट कोणासोबत होती? थायोनाइल क्लोराइड. व्हॉट इज थायोनाइल क्लोराइड? SOCl2. काय थायोनाइल क्लोराइड म्हणजे तुमचा SOCl2. बेस्ट मेथड कोणती आहे तुमची? थायोनाइल क्लोराइड वाली काय तुमची बेस्ट. हे झाले अल्कोहोल पासून. आता कोणापासून बनवायचे? फ्रॉम हायड्रोकार्बन. कोणापासून बनवायचे आहेत? पहा, अल्किन्स रिएक्ट्स विथ HX टू फॉर्म RX. सिंपल, साधं सोपं सरळ. हायड्रोकार्बन मध्ये आपण कोणाला पकडले? अल्किन. किंवा कोणापासून बनवते आपण? अल्किन कोणासोबत रिएक्शन करतात? ही रिएक्शन वेगळी आहे, ठीक आहे. हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. वरचं एक्सप्लेनेशन वेगळं आहे. हे जे दिलेलं आहे हे वेगळं आहे, ह्याच्यासाठीच नाही. ही खालची रिएक्शन पहा. तुमचा जो अल्किन आहे याची रिएक्शन कोणासोबत केली आहे तुम्ही? Br2 सोबत. कोणासोबत केली आहे? Br2. ओके, ब्रोमिड सोबत. इन प्रेझेन्स ऑफ
CCl4 कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली आहे? डबल बॉन्ड ब्रेक झालाय तुमचे आणि दोन्ही ब्रोमीन तुमच्या त्या ठिकाणी लागलेले आहेत. आता 2 ब्रोमीन आलेत म्हणजे कोणत्या टाईपचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असेल? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कोणत्या टाईपचा आहे हा? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ही रिएक्शन पाय व्यवस्थित अजून परत एकदा लिहून दाखवतो. CH3 CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 याची रिएक्शन केली तुम्ही Br2 सोबत इन प्रेझेन्स ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड बनेल तुमच्याकडे CH3 CH सिंगल बॉन्ड CH CH3 इथं एक Br इथे एक Br. बोला काय डाऊट? इथे दिलेले तीच इथे लिहिलेले पहा. हे सुद्धा पुढच्या रिएक्शन साठी आहे, याच्यासाठी नाहीये. ठीक. बोला ह्याच्यात काय डाऊट? ही रिएक्शन तुम्हाला समजली आहे का? अहो समजली आहे, नक्की कळाली का? जाऊ का पुढे? हा काय केले आपण? अल्किनची रिएक्शन केली कोणासोबत? हे कोणासाठी? फक्त डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह पाहिजे नसेल तर ही रिएक्शन वापरतात. ठीक आहे. मोनो हॅलोजन पाहिजे असेल तर वेगळी रिएक्शन आहे. कोणती रिएक्शन आहे आपल्याकडे? मार्कोनिकॉप्स रूल वाली रिएक्शन. कोणती रिएक्शन आहे? काय सांगतो पहा मार्कोनिकॉप्स रूल. इन द ऍडिशन रिएक्शन ऑफ अनसिमेट्रिकल अल्किन the negative part of the reagent or halogen get attached to that carbon atom which carries less number of hydrogen atom. सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल पहा, propene 1 alkene reacts with hydrogen bromide to form 2 bromopropane as a major product. सांगायचंय काय पहा, ऑलरेडी आपण 11वीला हायड्रोकार्बन मध्ये मार्कोनिकॉप्स रूल शिकलोय. CH3 CH3 CH डबल बॉन्ड CH CH3 ह्याची रिएक्शन करतोय फॉर एक्झाम्पल मी HBr सोबत. काय बनेल माझ्याकडे पहा, हा जो डबल बॉन्ड आहे अल्किन मधला हा ब्रेक होतो. कार्बोकॅटायन त्या ठिकाणी तयार होतो. तयार झालेल्या कार्बोकॅटायन नुसार आता पहा, समजा पॉझिटिव्ह चार्ज इकडे आला, इलेक्ट्रोलायटिक फ्युजन झालं. ओके, हा बॉन्ड तुटला. पॉझिटिव्ह चार्ज इकडे आला काय, इकडे आला काय, तयार काय होणार आहे तुमचा? सेकंडरी कार्बोकॅटायन. काय तयार होणार आहे? सेकंडरी कार्बोकॅटायन. तो तयार होतो आणि एका ठिकाणी तुमचा Br लागतो, एका ठिकाणी तुमचा हायड्रोजन लागतो. समजलं का? आवा आलंय का लक्षात? समजलंय नक्की? आता हे कधी झालं? हा सिमेट्रिकल अल्किन होता. काय होता हा? व्हॉट इज सिमेट्रिकल अल्किन? डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला जे ग्रुप आहेत ते कसे आहेत? सारखे. म्हणजे इथं पहा, हा डबल बॉन्ड आहे. या डबल बॉन्डच्या या साइडला 2 कार्बन आहे आणि डबल बॉन्डच्या या साइडला 2च कार्बन आहे. जर सेम सेम कार्बन असतील त्याला काय म्हणतो आपण? सिमेट्रिकल अल्किन. काय म्हणतो त्याला आपण? सिमेट्रिकल अल्किन असेल सरळ सरळ रिएक्शन करा, नो डाऊट. परंतु जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल, अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे काय? तर पहा, चेक करा. अनसिमेट्रिकल अल्किन याला म्हणतो अनसिमेट्रिकल अल्किन. डबल बॉन्डच्या एका साइडला तुम्हाला दिसतील पहा 2 कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? आणि दुसऱ्या साइडला किती कार्बन आहे? फक्त एकच कार्बन. याला म्हणतो आपण अनसिमेट्रिकल. बॅलन्स नाहीये व्यवस्थित. सीसॉ खेळतो ना आपण, सीसॉ मध्ये दोन्ही साइडला सेम वेट असेल तर त्याला आपण म्हणणार सिमेट्रिकल. सारखं नसेल तर अनसिमेट्रिकल. इथं काय झालंय तुमचा? अनसिमेट्रिकल अल्किन आहे. कोण आहे तुमचा? डबल बॉन्ड आहे म्हणून अल्किन आणि सेम कार्बन नंबर नाही डबल बॉन्डच्या दोन्ही साइडला म्हणून अनसिमेट्रिकल अल्किन. आलं का? याची रिएक्शन समजा तुम्ही HBr सोबत करत असाल, फर्स्ट स्टेप कॉमन आहे. पहिल्या स्टेप मध्ये काय होणार? आता हे जर स्टेप बाय स्टेप शिकवायचं झालं तर पहा, पहिल्यांदा डबल बॉन्ड तुमचा ब्रेक होईल. ओके, तुमच्याकडे 2 कंपाऊंड तयार होऊ शकतात. एक तर हा झाला CH2 CH CH3 पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, किंवा हा तयार होईल, सॉरी, आणि हा तयार होईल CH2 CH CH3 पॉझिटिव्ह चार्ज इथे निगेटिव्ह. समजलं का? या दोघांमध्ये
या दोघांमध्ये कोणामध्ये सेम काढलं का मी, सॉरी, आता बरोबर आहे. ओके, या दोघांमध्ये कार्बोकॅटायन इथं आलाय पहिल्या कार्बन वरती, आणि सेकंड कंपाऊंड मध्ये कार्बोकॅटायन तुमचा कुठे आलाय, सेकंड कार्बन वरती. इथे किती आलाय, म्हणजे इथं जो तयार झालाय इथं झालाय प्रायमरी कार्बोकॅटायन तयार. पॉझिटिव्ह चार्ज अशा कार्बन वरती जो पुढे एका कार्बनला अटॅच, प्रायमरी कार्बोकॅटायन. इथे तयार झालाय सेकंडरी कार्बोकॅटायन, पॉझिटिव्ह चार्ज अशा कार्बन वरती जो पुढे 2 कार्बनला अटॅच, याला म्हणायचं सेकंडरी कार्बोकॅटायन. आणि स्टॅबिलिटीची ऑर्डर आहे की सेकंडरी कार्बोकॅटायन हा काय असतो, मोर स्टेबल असतो. काय असतो, म्हणजे तयार होत असताना हा तयार होऊ शकतो, हा तयार होत नाही. झाला तरी एकदम थोड्या क्वांटिटी मध्ये तयार होतो. जास्त क्वांटिटी मध्ये कोण होतो तुमचा, सेकंडरी कार्बोकॅटायन. कोण तयार होतो तुमचा, याची रिएक्शन जर HBr सोबत केली, आता HBr ला तुम्ही सोल्युशन मध्ये टाकताय, तो भेदभाव नाही करत, तो फक्त पाहतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज कुठे, तिथं तो जातो. त्याला समजा हा भेटला HBr ला, तर तयार काय होईल पहा, CH2 CH CH3. HBr मध्ये पहा H प्लस आणि काय असणार आहे Br तुमचा मायनस, प्लस मायनस जोडून द्या. Br कुठं जाईल तुमच्या CH2 कडे, आणि H कुठं जाईल तुमचा CH कडे. हा एक प्रोडक्ट तयार होईल. किंवा HBr ह्याच्या सोबत गेला तर तयार काय होईल पहा, ह्याच्या सोबत जर गेला तर तयार होईल CH2 CH CH3. Br निगेटिव्ह येतो इथे जाईल, आणि H तुमचा इथे जाईल. पण तुम्हाला सांगितलं मगाशीच, जास्त क्वांटिटी मध्ये तयार कोण होणार, हा होणार. कारण इथे काय होतंय, सेकंडरी कार्बोकॅटायन तयार होते. काय तयार होतोय, म्हणून जास्त क्वांटिटी मध्ये प्रोडक्ट कोणता असेल, हा वाला असेल, याला म्हणतो मेजर प्रोडक्ट. आणि हा कमी क्वांटिटी मध्ये असणार, याला काय म्हणणार तुम्ही, मायनर प्रोडक्ट. हे झालं एक्सप्लेनेशन. बोला काय डाऊट. पण प्रत्येक वेळेस तुम्हाला असं कार्बोकॅटायन तयार करणे आणि मग ते 2 स्टेप 3 स्टेप मध्ये रिएक्शन करणे, एवढं सगळं करायची गरज नाही. सोपं केलंय. काय केलंय, सरळ सरळ मार्कोनिकॉप्स रूल दिलाय. काय दिलाय, सरळ सरळ मार्कोनिकॉप्स रूल काय सांगतो पहा. तुम्ही म्हणताय बरोबर आहे, 2 प्रोडक्ट तयार होतील. किती प्रोडक्ट तयार होतील तुमचे, HBr सोबत रिएक्शन करतोय, जसे 2 प्रोडक्ट तयार झाले ते पहा. 2 प्रोडक्ट काढतो मी इथे, CH2 CH CH3. एक तर तुमचा Br इथे लागेल आणि हायड्रोजन इथे, किंवा CH2 Br CH आणि CH3. असे 2 प्रोडक्ट तुमचे तयार झाले का. मग अशी हेच होते. याच्यातला तुम्हाला समजा मेजर मायनॉर ओळखायचा आहे, किंवा तुम्हाला विचारलं की फक्त मेजर प्रोडक्ट द्या, तर कसा ओळखायचा, मार्कोनिकॉप्स रूल नुसार ओळखायचा. काय सांगतो मार्कोनिकॉप्स रूल, when unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, the negative part of the reagent, ह्याच्यातला निगेटिव्ह पार्ट कोण आहे तुमचा, Br मायनस. नेगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट goes to that side of that carbon of the double bond which has less number of hydrogen. हा निगेटिव्ह पार्ट कोणाकडे जाणार, त्याच्याकडे हायड्रोजन कमी आहेत. डबल बॉन्डच्या दोन्ही साईडला कार्बन पहा, या कार्बनकडे किती हायड्रोजन आहेत, 2, आणि याच्याकडे किती आहेत, म्हणून हा Br कुठं जाईल, ज्याच्याकडे हायड्रोजन काय कमी. म्हणजे मेजर कोणता असेल, पहिला का दुसरा, पहिला वाला. म्हणजे हा काय झाला तुमचा मेजर, आणि हा वाला काय झाला तुमचा मायनॉर. हे कोणी सांगितलं तुम्हाला, डायरेक्टली मार्कोनिकॉप्सने. प्रत्येक वेळेस तुम्हाला कार्बोकॅटायन तयार करून, स्टेबल कार्बोकॅटायन ओळखून आणि मग रिएक्शन करायची गरज नाही. डायरेक्टली काय वापरा, मार्कोनिकॉप्स रूल. निगेटिव्ह पार्ट कुठे जाईल, तिचे हायड्रोजन काय आहेत, कमी आहेत. समजलं का, अहो समजलंय. सिमेट्रिकल असेल तर तुम्ही डायरेक्ट जाणार, अनसिमेट्रिकलला मात्र हा प्रश्न तुमचा असणार आहे. बोला समजलंय, कळालंय. म्हणजे प्रोडक्ट तयार झालाय जो मेजर, त्याचं नाव काय बरं, पहा बरं. 2 कार्बनला ब्रोमिन आहे दुसऱ्या कार्बनला, म्हणून 2 ब्रोमो. दुसऱ्या कार्बनला ब्रोमिन, आणि 3 कार्बन आहेत म्हणून 2 ब्रोमो प्रोपेन. आणि इथं काय झालंय, पहिल्या कार्बनलाच ब्रोमिन आहे, 1 ब्रोमो प्रोपेन. समजलं का. जर मार्कोनिकॉप्स रूल नुसार गेला तर अनसिमेट्रिकल अल्किन मध्ये ज्या वेळेला HBr टाकाल
त्यावेळेला मेजर प्रोडक्ट काय असणार आहे तुमचा 2 ब्रोमोप्रोपेन आणि मायनर प्रोडक्ट कोण असणार आहे तुमचा 1 ब्रोमोप्रोपेन. बोला काय डाऊट? समजलं का? इकडचं एक्सप्लेनेशन आहे, त्याची इथे रिॲक्शन दिलेली आहे. समजलंय? नक्की. कोणता रूल लावला इथे तुम्ही? मेजर कोण मिळाला? पण मला समजा 1 ब्रोमोप्रोपेन मेजर पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणू हा 95% मिळतो, हा 1% मिळतो. मला आता हा 95% पाहिजे, हा 1% पाहिजे. मग काय करावं लागेल? मग मला त्या ठिकाणी दुसरा रूल लावावा लागेल, दॅट इज पॅरॉक्साइड इफेक्ट. किंवा मला ह्याच रिॲक्शन मध्ये इथे हीट सोबत पॅरॉक्साइड वापरायला लागेल. काय वापरायला लागेल? जर मी पॅरॉक्साइड वापरलं तर हा 95% आणि हा 5% मिळतो. ओके, पहा. दिस इफेक्ट इज नोन ॲज पॅरॉक्साइड इफेक्ट. Khara's effect or anti-Markovnikov's rule. In this reaction, alkene reacts with HBr in presence of peroxide. ही जी रिएक्शन होती ही कशाच्या प्रेझेन्स मध्ये होते? पेरॉक्साइड मध्ये. The Br or the negative part of the reagent will attach itself to the carbon having more number of hydrogen atom. मगाशी कोणाला अटॅच झालं Br? लेस नंबर ऑफ हायड्रोजन. आता कोणाला झालाय? फॉर एक्झाम्पल पहा, प्रोपीन रिएक्ट्स विथ हायड्रोजन ब्रोमाइड टू फॉर्म 1 ब्रोमोप्रोपीन ॲज अ मेजर प्रोडक्ट इन प्रेझेन्स ऑफ कोण घेतलाय तुम्ही इथे? पॅरॉक्साइड घेतलाय. पॅरॉक्साइड घेतलाय तर मात्र तुमचा मेजर प्रोडक्ट हा असेल आणि दुसरा काय 2 ब्रोमोप्रोपेन काय असणार तुमचा मायनर प्रोडक्ट. कोणामुळे झालं हे? पॅरॉक्साइडमुळे झालं, म्हणून याला म्हणतात पॅरॉक्साइड इफेक्ट किंवा खरस इफेक्ट किंवा अँटी मार्कोनिकॉव्स रूल किंवा खरस मायो इफेक्ट. आता पॅरॉक्साइडच्या ऐवजी पॅरॉक्साइड म्हणजे कोण घेऊ शकता तुम्ही? H2O2 घ्या. ओके, किंवा ऍसिटिल पॅरॉक्साइड हा घेऊ शकता तुम्ही, CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O C डबल बॉन्ड O CCH3 हा घेतला तरी चालेल. सगळ्यात सोपं आपलं H2O2 घेऊन टाकायचं, विषय संपला. तो ऑर्गॅनिक झाला, हा इनऑर्गॅनिक पॅरॉक्साइड. बोला काय डाऊट? समजलं का? कोणाला वापरायचं तुम्हाला? पॅरॉक्साइड. मग तुमचा प्रोडक्ट मेजरचा काय होतो? मायनॉर, आणि मायनॉरचा काय होत जातो? समजलंय? ही रिॲक्शन जी आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहिली. आता याला व्हिसिनल डायब्रोमाइड म्हणले, कारण 2 ब्रोमीन कुठे आलेत? शेजारी शेजारी, म्हणून मला त्याला व्हिसिनल डायब्रोमाइड. आणि एकाच कार्बनला आले तर पहा, कार्बन कार्बन शेजारी शेजारी जर आले याला म्हणायचं व्हिसिनल प्रोडक्ट. आणि समजा शेजारी शेजारी न येता सेम कार्बनला आले तर काय म्हणायचं याला? शेजारी शेजारी न येता एकाच कार्बनला दोन्ही ब्रोमीन आले तर याला म्हणायचं जेमिनल प्रोडक्ट. काय म्हणायचं याला? जेमिनल प्रोडक्ट. बोला काय डाऊट? समजलं का? जेमिनल म्हणजे काय? सेम कार्बन. आणि व्हिसिनल म्हणजे काय? शेजारी शेजारी, व्हिसिनिटी म्हणतो ना आपण, दॅट इज व्हिसिनल. बोला काय डाऊट? इथपर्यंत समजलं का? अवकाळालय? नेक्स्ट काय आपल्याकडे? हॅलोजन एक्सचेंज रिएक्शन. कोणती आहे? म्हणजे काय? एक्सचेंज म्हणजे काय? एक्सचेंज म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे एक्सचेंज? आम्ही नाही जास्त करत, मुली जास्त एक्सचेंज करतात कपडे, म्हणून विचारतोय. करतो तुम्ही पण? आपले 4-5 कलर असतात त्याच्यातच आपण खेळतो, त्यांचं तसं नसतंय, म्हणून म्हणलं. एक्सचेंज म्हणजे काय? एकाच्या ऐवजी दुसरं घेतो, राईट? सेम. हॅलोजन एक्सचेंज म्हणजे कोणाचं एक्सचेंज करणार आहे आपण? हॅलोजनचे एक्सचेंज करणार आहे, बरोबर? पहा, पहिली कोणती रिएक्शन आहे? फिंकल्सची रिएक्शन. सायंटिस्टचं नाव आहे, नेम रिएक्शन आहे. बोर्डामध्ये नेम रिएक्शन वरती प्रश्न विचारतात. नेम रिएक्शन सेपरेट लिहून ठेवायचे. 4 चॅप्टरचे खूप सारे नेम रिएक्शन तुमच्याकडे असतील. ओके, त्या सगळ्यांवरती एक सेपरेट प्रश्न विचारतात, त्याला सेपरेट वेटेज दिलं जातं. असं कुठं लिहिलेलं नाहीये, पण पेपरमध्ये दिसतं की नेम रिएक्शन आलेली आहे. 1-2 तरी नेम रिएक्शन येतात, त्या तुम्ही सेपरेट लिहून ठेवायच्या. ठीक आहे? तर पहा, पहिली कोणती रिएक्शन आहे? फिंकल्स्टीन. फिंकल्स्टीन मध्ये काय होतं पहा, इन दिस रिएक्शन अल्काइल क्लोराइड और अल्काइल ब्रोमाइड. कोणाची रिएक्शन करतोय आपण? अल्काइल क्लोराइड किंवा अल्काइल ब्रोमाइड इज रिएक्टेड विथ सोडियम आयोडाइड. कोणासोबत रिएक्शन करतो आपण? सोडियम आयोडाइड म्हणजे NaI.
इन प्रेझेन्स ऑफ ऍसिटोन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केलंय? ऍसिटोनच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन करतोय. आता एक्सचेंज करायचा आहे. हा हॅलोजन ह्याला द्यायचा आणि त्याचा हॅलोजन याला घ्यायचा. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात, त्या टाईप मध्ये मिळेल तुम्हाला RI प्लस NaCl. खाली मिळेल तुम्हाला RI प्लस RBr. एवढं सोपं आहे. एकाची जागा दुसऱ्याला द्यायची. समजलं का? लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला फिंकल्सिन रिएक्शन येईल कोण वापरणार? सोडियम आयोडाईड. फिंकल्सिन रिएक्शन सोडियम आयोडाईड, हे विसरायचं नाही. फिंकल्सिन रिएक्शनला कोण वापरायचं आहे? सोडियम आयोडाईड. दुसरी रिएक्शन स्वार्ट्स रिएक्शन. कोणती रिएक्शन तुमची? स्वार्ट्स रिएक्शन. आता मगाशी तुम्हाला सांगितलं फ्लोरीनचे रिएक्शन कसे असतात? एक्सप्लोजिव्ह असतात. कसे असतात फ्लोरीनचे रिएक्शन? एक्सप्लोजिव्ह असतात. नाहीये काय तिथं? ढकल त्याला खाली एकदाच. ढकल की. बरं ठीक, जाऊ दे. ओके, फ्लोरीनचे रिएक्शन कसे असतात? एक्सप्लोजिव्ह. हीट ट्रेमेंडस अमाऊंट मध्ये हीट रिलीज होते आणि ब्लास्ट होऊ शकतो. परंतु तुमच्या अख्ख्या सिलेबसमध्ये तुम्हाला ही एकच रिएक्शन दिसेल, स्वार्ट्स रिएक्शन. त्याच्यामध्ये आपण फ्लोरीन बनवतो. ओके, फ्लोराईड कंपाऊंड बनवतो, म्हणजे अल्काइल फ्लोराईड. काय केलं जातं पहा. अल्काइल फ्लोराईड फॉर्मेशन इज पॉसिबल बाय हिटिंग ऑफ अल्काइल फ्लोराईड विथ HBr और RBr और RCl. जो RCl आहे किंवा RBr आहे याची रिएक्शन करता तुम्ही कोणासोबत? फ्लोराईड कंपाऊंड सोबत. फॉर एक्झाम्पल AgF. कोणासोबत करता तुम्ही? आता लक्षात कसं ठेवणार? काय आठवलं तुम्हाला? KGF नाही, काय वापरायचं आपल्याला? AgF वापरायचं. लक्षात ठेवा. काय मिळेल तुम्हाला? RF प्लस AgCl. पुन्हा याचा क्लोरीन याला, याचा फ्लोरीन. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. RF प्लस AgBr. बोला, समजलं का? काय डाऊट? कळलंय का? कोणती रिएक्शन होती? हॅलोजन एक्सचेंज. आता मी इथे AgF वापरलाय, तुम्ही Hg2F2 वापरू शकता, COF2 वापरू शकता किंवा SbF2 अँटीमनी फ्लोराईड सुद्धा वापरू शकता. वापरायचं तो वापरा. AgF ने सोपं जातं, लक्षात राहतं. मोस्टली प्रश्न AgF वर असतो म्हणून AgF दिले. बोला, समजले? नेक्स्ट काय तुमच्याकडे? इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफाईल म्हणजे कोणाला? बोला, इलेक्ट्रोफाईल चार्ज पॉझिटिव्ह. जर इलेक्ट्रोफाईल पॉझिटिव्हली चार्ज येतो तो काय शोधणार? नेगेटिव्ह सेंटर शोधणार. काय शोधणार? नेगेटिव्ह सेंटर. हा फ्लोरीन काय करतो? याच्यातून इलेक्ट्रोफाईल जनरेट करतो. Cl मधून Cl प्लस जनरेट होतो. ओके, आणि हा इलेक्ट्रोफाईल काय करतो? इथे इथल्या कोणत्या तरी एका कार्बनवरती अटॅक करतो आणि त्या ठिकाणी तुमचा क्लोरोबेन्झिन तयार होईल. हे पुढे इन डेप्थ मध्ये आहे, तिथे आपण हे पाहणार आहे. आता फक्त सांगितलं. नेक्स्ट बोला, इथपर्यंत काय डाऊट? मेथड कळल्या का? इन दिस मेथड कॅन बी यूज टू प्रिपेअर अरिल, क्लोराइड अँड ब्रोमाइड. It is done by treatment of arene with chlorine or bromine in absence of sunlight. In absence of sunlight म्हणजे रिएक्शन कशी आहे तुमची? सनलाइटच्या प्रेझेन्स मध्ये नाही, म्हणजे कशी आहे? अंधारात, किंवा म्हणतात डार्क रिएक्शन एक प्रकारची अंधारात केली जाते. ओके, किंवा प्रकाश नसलेल्या ठिकाणी केले जाते अंधारात म्हणण्यापेक्षा. इट इज डन बाय ट्रीटमेंट ऑफ अरिल विथ क्लोराइड और ब्रोमाइड इन ऍब्सेन्स ऑफ सनलाइट इन प्रेझेन्स ऑफ हॅलोजन कॅरियर लाईक HCl3, FCl3 एक्सेट्रा ऍट लो टेम्परेचर. ओके, हे काय करतात? हॅलोजनला घेऊन जातात. लुईस ऍसिडचे एक्झाम्पल येते, येईल पुढे. बोला, इथपर्यंत काय डाऊट? आता फक्त रिएक्शन लक्षात ठेवा, पुढे लुईस ऍसिड वगैरे येणार, तिथे परत हे शिकायचंच आहे. समजलंय का? इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? नक्की लिहून घेताय का? हा, काय घेऊ पुढचं? ऑप्टिकल आयसोमेरिझम. 6 येऊ का? चालेल ना? 6. पहा, आयसोमेरिझम काय असतं? आयसोमेरिझम कंपाउंड्स हॅव्हिंग सेम केमिकल फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज
आयसोमेरिझम. काय म्हणायचं त्याला? असे कंपाऊंड ज्यांचा केमिकल फॉर्म्युला काय असतो सेम, पण त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट असतो, त्याला म्हणतो आपण आयसोमर्स. आणि या फिनोमिनॉनला म्हणतो आपण आयसोमेरिझम. त्या आयसोमेरिझम मध्ये आपण सगळे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम असतात, चेन आयसोमेरिझम असतात, ब्रांच आयसोमर्स असतात, ओके, जॉमेट्रिकल आयसोमर्स असतात, सिस आयसोमर असतात, ट्रान्स आयसोमर असतात. हे सगळे आपण 11वीला हायड्रोकार्बन मध्ये ऑलरेडी पाहिलंय. इथे 12वीला फक्त आपल्याला काय ऑप्टिकल आयसोमर. ऑप्टिकल म्हणजे ऑप्टिक्स म्हणजे काय तर डोळ्यासमोर आपल्याला लगेच काय आठवतं ऑप्टिक्स म्हणल्यावर? हा काय? लेन्स. ऑप्टिक म्हणल्यावर लेन्स आठवतं. अजून ऑप्टिक्स म्हणजे काय? लाईटच्या संदर्भात आहे. कशाच्या संदर्भात? किंवा जे रिस्पॉन्ड टू लाईट वरती, लाईटच्या रिस्पॉन्स वरती ते आयसोमर डिपेंड, त्याला म्हणतो आपण ऑप्टिकल आयसोमर. काय म्हणतो त्यांना आपण? आता एक लाईट असते प्लेन पोलराइज लाईट, काय असते आपल्याकडे? हे झालंय का? सीईटीला लिहून दिले बाळा, मला आठवते ना, हायड्रोकार्बन चॅप्टर झाल्यावर सीईटी मध्ये तुम्हाला हे लिहून दिलंय. ठीक आहे, पुढे येईल ऑप्टिकल आयसोमेरिझम इथं दिलं. त्याच्या आधी स्टिरिओ आयसोमर्स काय असतं आपण पाहूया. आधी काय पाहिजे आपल्याला? when different compound have same structural formula. इथं स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण काय झाले? आयसोमेरिझम मध्ये काय असतं? स्ट्रक्चर डिफरंट, केमिकल फॉर्म्युला. पण स्टिरिओ आयसोमर मध्ये काय असतं? स्ट्रक्चर पण सेम असतं आणि केमिकल फॉर्म्युला पण सेम आहे. मग काय वेगळं आहे? अरेंजमेंट वेगळी. एकामध्ये सीएल खाली आहे तर दुसऱ्यामध्ये सीएल कुठं असेल? वरती असेल किंवा साईडला असेल, एक्सेट्रा. when the different compounds have same structural formula but a different relative arrangement of the group in space, that is a different material arrangement, is called as stereoisomer. For example, पहा समजा इथे सीएल कुठे आहे तुमचा? राईटला आहे, बरोबर का? इथे सीएल कुठे आहे तुमचा? लेफ्टला आहे. हे दोघं काय झाले एकमेकांचे? स्टिरिओ आयसोमर. काय झाले एकमेकांचे? ठेवत तसंच राहू दे. स्टिरिओ मधले ऑप्टिकल आहेत पण राहू दे. बोला, काय डाऊट? समजलं का? हवा आलंय का? कायरल कार्बन काय असतं? कायरल कार्बन, द कार्बन ॲटम इन अ मॉलिक्यूल विच कॅरीज 4 डिफरंट ग्रुप्स और ॲटम इज कॉल्ड ॲज कायरल कार्बन ॲटम. किंवा सोप्या भाषेत असा कार्बन ज्याला अटॅच्ड असलेले 4ही ग्रुप काय आहेत? वेगवेगळे आहेत, त्याला काय म्हणायचं? कायरल कार्बन. आणि कशाने दाखवतो आपण? ऍस्ट्रिक. कळलं का? जर एखाद्या कंपाऊंड मध्ये कायरल कार्बन असेल, सॉरी, एखाद्या कंपाऊंड मध्ये असा कार्बन आहे ज्याला अटॅच असलेले 4ही ग्रुप वेगवेगळे आहेत, तर त्या कार्बनला म्हणायचं कायरल कार्बन. आणि ह्या पूर्ण मॉलिक्यूलला म्हणायचं कायरल मॉलिक्यूल. काय म्हणायचं मॉलिक्यूलला? बोला, काय डाऊट? chiral molecule. When a molecule contains one chiral atom, it acquires a unique property such as molecule cannot be superimposed perfectly on mirror image. It is called as chiral molecule. Superimposed काय असतं पुढे येणार आहे. कायरल कार्बन आहे मॉलिक्यूल मध्ये, मॉलिक्यूल काय झाला तुमचा? कायरल मॉलिक्यूल. जर कायरल कार्बन असेल तर काय झाला मॉलिक्यूल? कायरल मॉलिक्यूल. बोला, काय डाऊट? कायरल कार्बन कोणाला म्हणायचं? असा कार्बन ज्याला 4ही ग्रुप जे अटॅच्ड आहेत ते कसे आहेत? वेगवेगळे आहेत. समजलंय का? ऑप्टिकल आयसोमेरिझम. काय पाहिजे आता आपल्याला? द स्टिरिओ आयसोमर्स इन विच आयसोमर्स हॅव डिफरंट स्पॅटियल अरेंजमेंट ऑफ ग्रुप और ॲटम्स अराउंड द कायरल कार्बन इज कॉल्ड ॲज. म्हणजे असे आयसोमर ज्यांच्यामध्ये काय अरेंजमेंट वेगवेगळे आहे. पहा, इथं सीएल लेफ्टला, इकडे कुठे? सॉरी, इथं सीएल राईटला, इथं कुठे आहे? लेफ्टला. ग्रुपची अरेंजमेंट कशी आहे? वेगवेगळी आहे. त्यांना काय म्हणायचं? ऑप्टिकल आयसोमर्स. काय म्हणायचं त्यांना? आता ऑप्टिकल आयसोमर काय करतात? तर ऑप्टिकल आयसोमर्स दाखवतात ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल आयसोमर्स काय दाखवतात? ऑप्टिकल आयसोमर्स काय दाखवतात? काय असतं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी? तर ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी पाहण्याआधी आपल्याला आधी पाहावं लागेल प्लेन पोलराइज लाईट. काय पाहावं लागेल? काय असतं प्लेन पोलराइज लाईट? पहा, समजा एक लाईटचा सोर्स आहे,
या सोर्स मधून समजा तुमची लाईट येते, तर ती अशी ऑल प्लेन मध्ये व्हायब्रेट होत असते. अशा सगळ्या प्लेन मधून व्हायब्रेट होते. आलं का? थांबा नीट काढतो. याला म्हणायचं ऑर्डिनरी लाईट. काय म्हणायचं याला? म्हणजे ही नॉर्मल लाईट जी आता आपण पाहतोय, ऑर्डिनरी लाईट. आलं का लक्षात? असे खूप सारे मॉलिक्यूल असतात एक लाईट मधून निघणारे, एक मागोमाग एक, आणि हे सगळे ऑल प्लेन मध्ये व्हायब्रेट होत असतात, म्हणून यांना म्हणतो आपण ऑर्डिनरी लाईट. दुसरी असते प्लेन पोलराइज लाईट. काय असते प्लेन पोलराइज लाईट? अशी लाईट जी फक्त एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. असं सिंगल प्लेन, फक्त वर्टिकल तर वर्टिकल, हॉरिझॉन्टल तर हॉरिझॉन्टल, अशी ऑल डायरेक्शन मध्ये ती जात नाही. याला काय म्हणायचं? बोला काय म्हणायचं तुम्ही याला? प्लेन पोलराइज लाईट. काय म्हणायचं याला? लाईट. काय म्हणता याला तुम्ही? प्लेन पोलराइज लाईट. काय म्हटलं जातं याला? जे काय होते फक्त एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. ही काय होते तुमच्या मल्टिपल प्लेन किंवा खूप साऱ्या प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. ह्या लाईट पासून ही लाईट आपल्याला मिळू शकते. कशी? तर ही जी ऑर्डिनरी लाईट आहे, याला निकोल प्रिझम नावाचं इन्स्ट्रुमेंट असतं. काय असतं? प्रिझम माहिती ना तुम्हाला? आता प्रिझम पिरामिड सारखं स्ट्रक्चर असतं. आहे का इथं? आहे बाई. असं समजू आपण की हा निकोल प्रिझम आहे. नाही येतो पण समजायचं. कोण आहे हा? निकोल प्रिझम. निकोल प्रिझम मधून ही लाईट पास झाली, काय होते? ही एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते. आणि हा जो निकोल प्रिझम आहे, इट इज मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट, CaCO3 चा बनलेला असतो. कशाचा बनलेला असतो? CaCO3. दिले का तुम्हाला लिहून? नसेल दिलं तर लिहून घ्या. ओके. आता पहा, when ordinary light is passed through Nicol prism, the light emerging out of it consists of the ray vibrating in one plane. Such beam of light, which consists of wave of light vibrating in one plane, is called as plane polarized light. किंवा सोप्या भाषेत, the light that vibrates only in one plane is called as plane polarized light. काय म्हणायचं तिला? आणि प्लेन पोलराइज लाईट ज्या वेळेला ऑप्टिकल आयसोमर असलेल्या कंपाऊंड मधून पास केली जाते, त्यावेळेला ती लाईट किंवा ते सोल्युशन काय करतं? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतं. काय दाखवतं? काय केले आपण? प्लेन पोलराइज लाईट घेतली. प्लेन पोलराइज लाईटला फॉर एक्झाम्पल आपण म्हणू हे तुमचं ऑप्टिकल आयसोमर असलेलं कंपाऊंड आहे, किंवा हा जो आहे, एकच मिनिट थांबा, Cl च्या ऐवजी आपण इथे घेऊयात Br. आता हा कंपाऊंड कसा झालाय तुमचा? कायरल कार्बन आला का? म्हणजे हा मॉलिक्यूल कसा आहे? कायरल मॉलिक्यूल. तो पण मॉलिक्यूल कसा आहे? कायरल मॉलिक्यूल. ओके. आता समजा याचं मी सोल्युशन घेतलंय. काय घेतलंय मी? नाव काय याचं? बोला. 1 ब्रोमो 1 क्लोरो इथेन. आले का? 1 ब्रोमो 1 क्लोरो इथेन. याचं एक सोल्युशन आहे. याचं काय? हे सोल्युशन. आणि ह्या सोल्युशन मधून मी PPL पास केली, प्लेन पोलराइज लाईट पास केली. आता हे सोल्युशन कसं आहे तुमचं? ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. कसं आहे सोल्युशन? म्हणजे हे सोल्युशन काय दाखवतं? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतं. काय दाखवतं हे सोल्युशन? आता ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतं म्हणजे काय करतं? तर ही जी काय प्लेन पोलराइज लाईट येत आहे, या प्लेन पोलराइज लाईटला ज्या वेळेला ही लाईट ह्या सोल्युशन मधून पास होते, हे सोल्युशन काय करते? ही जी लाईट सरळ चालली आहे, ह्या लाईटला बेंड करतं. एकतर लेफ्टला बेंड करेल किंवा राईटला बेंड करेल. ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन आहे किंवा मॉलिक्यूल आहे. त्या मॉलिक्यूलच्या सोल्युशन मधून मी काय केलं? प्लेन पोलराइज लाईट पास केली. हे काय करतं सोल्युशन? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतो.
ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवतं म्हणजेच काय करतं, जी तुमची पीपीएल आहे त्याला ते काय करतंय, रोटेट करते. काय करतंय, मग एकतर ती लाईट तुमची थोडीशी लेफ्टला रोटेट होईल किंवा राईटला रोटेट होईल. हे जे रोटेशन होतं लाईटचं त्याला म्हणायचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. काय म्हणायचं, आलंय का? फक्त कोणत्या लाईटला रोटेट करतं ते, पीपीएल ला. नॉर्मल लाईटला, ऑर्डिनरी लाईटला करेल का, ती ऑलरेडी सगळ्या प्लेन मध्ये व्हायब्रेट करते ना. आलं का? पहा पुढे. When a plane polarized light is passed through the solution of certain organic compound like glucose, the plane of plane polarized light get rotated through certain angle. काय होतं त्यांचं थोडंसं रोटेशन होतं. This property of the substance to rotate the plane polarized light into clockwise, एकतर ती clockwise डायरेक्शनला रोटेट करेल किंवा अँटी क्लॉकवाईज, म्हणजे लेफ्टला रोटेट करेल किंवा राईटला. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन इज कॉल्ड ॲज ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. काय म्हणायचं त्याला, आता इथं दोन सोल्युशन आहेत का, मी हे वाला सोल्युशन घेतले फॉर एक्झाम्पल पहिलं, आणि हे माझं दुसरं सोल्युशन आहे. द्या दुसरी बॉटल, द्या अप्रो, बॉटल दे तुझी. ह्या बॉटलमध्ये सोल्युशन तुमचं सेकंड वालं सोल्युशन आहे, हे वालं, आणि ह्या बॉटलमध्ये काय तुमचं सोल्युशन, ए वाला सोल्युशन आहे. ए मध्ये पाहूया. ए वालं सोल्युशन घेतलं मी. ओके, 1 ब्रोमो 1 क्लोरो इथेनचं. ओके, याच्यातून काय केलं मी, प्लेन पोलराइज लाईट पास केली. काय पास केली मी, हे सोल्युशन काय करेल, या प्लेन पोलराइज लाईटला रोटेट करेल क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. काय म्हणायचं याला, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. आता हे दोघं काय झालं एकमेकांचे ऑप्टिकल आयसोमर्स. काय एकमेकांचे, या सोल्युशन मधून मी लाईट पास केली. समजा या सोल्युशननी प्लेन पोलराइज लाईटला आपण म्हणूयात की लेफ्टला रोटेट केलं. कुठे रोटेट केलं, जर या सोल्युशननी प्लेन पोलराइज लाईटला लेफ्टला रोटेट केलेलं असेल तर हे सोल्युशन ह्या प्लेन पोलराइज लाईटला काय करेल, राईटला रोटेट करेल. हे लेफ्टला करते तर हे कशाला करेल, समजा हे लेफ्टला करत असेल तर हे कशाला करेल, हे तुम्ही एक्सपेरिमेंटली काढू शकता. हे तुम्हाला वर नुसतं सोल्युशन पाहून सांगता येत. कन्सिडर केलं आपण, हे समजा लेफ्टला करते सोल्युशन ए, तर सोल्युशन बी काय करेल, राईटला रोटेट करेल. आणि हा जो कन्सेप्ट होतोय, जो फिनोमिनॉन होतोय, याला काय म्हणायचं, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. काय म्हणायचं याला, आणि हे कोणामध्ये असतं, ऑप्टिकल आयसोमर्स मध्ये. ऑप्टिकल आयसोमर कधी बनतो, मॉलिक्यूल कायरल झाल्यावर. मॉलिक्यूल कायरल कधी होतो, कायरल कार्बन असेल तर. कायरल कार्बन कधी बनतो, कार्बनला 4 ग्रुप वेगवेगळे ऍड. काय झालं, काहीतरी डोळ्यात गेलं, नीट बघ, माशी वगैरे गेली असं. पुढे या, पहा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. द कंपाऊंड विच रोटेट्स द प्लेन ऑफ प्लेन पोलराइज लाईट आर कॉल्ड ॲज ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. असे कंपाऊंड जे काय करतात, लाईटला लेफ्टला किंवा राईटला रोटेट करतात, त्यांना म्हणायचं ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन असतो तेच काय असतात तुमचे ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ज्यांच्यामध्ये कायरल कार्बन नाही ते ऑप्टिकली ऍक्टिव्ह नसतात. त्यांच्यातून प्लेन पोलराइज लाईट पास केली, ती रोटेट होत नाही. समजलंय, कंपाऊंड कसा पाहिजे तुमचा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. आता समजा ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंडने जी लाईटला रोटेट केलं ती समजा राईटला झाली. लाईट कुठे रोटेट झाली तुमची, राईटला रोटेट झाली, म्हणजे कोणत्या बाजूला, उजव्या बाजूला. कोणत्या बाजूला झाली, समजा उजव्या बाजूला. त्याला म्हणायचं डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड. किंवा असं कंपाऊंड ज्याने लाईटला राईटला रोटेट केलं त्याला म्हणायचं डेक्स्ट्रोरोटेटरी कंपाऊंड. आणि असं कंपाऊंड ज्याने लाईटला लेफ्टला रोटेट केलं, कुठे रोटेट केलं, त्याला म्हणायचं लिओ रोटेटरी कंपाऊंड. सोप्या भाषेत सांगतो अजून. हा कंपाऊंड एक आहे, कंपाऊंड बी आहे. हा कंपाऊंड एक काय करतोय, राईटला रोटेट करतोय. कुठे रोटेट करतोय, कोणाला रोटेट करतोय, हा पीपीएल ला. कोणाला चाललंय हे सगळं, पीपीएल. व्हॉट इज पीपीएल, प्लेन पोलराइज लाईटला. यांनी समजा राईटला रोटेट केलं, या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही, डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड. किंवा याचं जे सोल्युशन असेल याला म्हणणार डेक्स्ट्रो रोटेटरी सोल्युशन. आणि ह्या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही,
लिओ रोटेटरी सोल्युशन किंवा लिओ रोटेटरी कंपाऊंड. समजलं का? अहो समजलंय का? बोला, इथपर्यंत काय डाऊट? इथपर्यंत काही डाऊट? जर लेफ्टला रोटेट झालं तर काय म्हणायचं? लिओ रोटेटरी. आणि समजा राईटला रोटेट झालं तर काय म्हणायचं? डेक्स्ट्रो रोटेटरी. नेक्स्ट पहा, ऑप्टिकल आयसोमर. Isomerism in which isomeric compound had different optical activity is called as ऑप्टिकल आयसोमर. ज्यांची ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी वेगवेगळी आहे. एक जर तुमचा राईटला रोटेट करतोय, दुसरा काय करतोय तुमचा लेफ्टला रोटेट करतोय, त्याला म्हणायचं ऑप्टिकल आयसोमरिझम. काय म्हणायचं त्याला? ऑप्टिकल आयसोमर. काय म्हणायचं त्याला? ओके, हा समजा लेफ्टला करतोय, याला काय म्हणणार? हे सोल्युशन समजा लाईटला पीपीएल ला लेफ्टला रोटेट करते, काय म्हणणार? लिओ रोटेटरी. हे राईटला करते, काय म्हणणार? समजलंय? कळलंय का? कंपाऊंड तोच आहे, स्ट्रक्चर तेच आहे, अरेंजमेंट काय ऍटमची. नेक्स्ट काय? अनएन्शिओमर्स. काय नेक्स्ट? हे कुठं रोटेट करते? लेफ्टला. हे कुठं रोटेट करते? फॉर एक्झाम्पल दोन्ही दिसायला सारखे आहेत का? अरे सारखे आहेत ना, ही पण 1 लिटरची, एक पण 1 लिटरचीच आहे ना, फक्त धरली वेगळी, अरेंजमेंट वेगळी आहे, फक्त तशा सारख्या आहेत. पण मी काय केलं, हे ह्यांना एकमेकांवरती ठेवलं. एकमेकांवरती सुपर इम्पोज होतात आहेत का? नाही होते. सुपर इम्पोज म्हणजे काय? हा माझा लेफ्ट हँड आहे, हा माझा राईट हँड आहे, बरोबर. ह्या लेफ्ट हँड वरती मी राईट हँड ठेवला. तुम्हाला कोणता हँड दिसतोय आता? राईट दिसतोय. लेफ्ट दिसतोय का मागचा? पाम पा, फक्त पाम हाताचा. कोणता पाम दिसतोय तुम्हाला? फक्त जो पुढे. कोणता दिसतोय? राईट. लेफ्ट दिसतोय का? नाही दिसत. याला म्हणतात सुपर इम्पोज होणे. काय म्हणतात त्याला? आता मी लेफ्ट घेतला आणि राईट घेतला, एकमेकांवरती ठेवतो. आता कम्प्लीट सुपर इम्पोज होतात आहेत का? होतात ना. थोडीशी बोट काय होतं ते मागे पुढे होतं, ते कम्प्लिटली असं सुपर इम्पोज होतंय का? याला म्हणायचं सुपर इम्पोज. याला म्हणायचं नॉन सुपर इम्पोज. दिसायला सारख्या आहेत अशा ठेवल्या तर सुपर इम्पोज होतील. अशी ठेवली आता सुपर इम्पोज होणार आहेत का? नाही. ऑप्टिकल आयसोमर तुमचे नॉन सुपर इम्पोज असतात. कसं? पहा असं. कसं? असं. इथं दाखवतो. कार्बन CH3H, सॉरी इथं कोण होतं तुमचा Br Cl CH3, कार्बन CH3 Br Cl H. मी काय केलं, याला उचललं आणि याच्यावरती ठेवलं. कंप्लीट तसा दिसतोय का? नाही दिसत आहे. इथे इम्पोज होत, सुपर इम्पोज होत नाहीये. हे झालं नॉन सुपर इम्पोज. परंतु याच्यावरती मी पुन्हा याला ठेवलं. आता काय झाला? हा सुपर इम्पोज. काय झाला? हा. आणि तोच जर हा आणून ठेवला तर नॉन सुपर इम्पोज. कळलं का? दिसायला जरी सारखे असले तरी एकमेकांवरती ठेवले होते सारखे दिसत. तुमचे दोन्ही हात, लेफ्टचा शूज राईटचा शूज दिसायला सारखे आहेत. आपण 10 नंबर, आपण 10 नंबर, पण एक लेफ्टचा राईटला राईटचा लेफ्टला घालून चाललं का? चालेल का? पहा बरं काय होतं. चालतंय का तुम्हाला? नाही. ते काय दोन एकमेकांचे सुपर इम्पोज पेअर आहेत. चेक करा. तुम्ही राईटचा शूज लेफ्टला आणि लेफ्टचा शूज राईटला घालून चालू शकत. ठीक आहे. अनएन्शिओमर्स त्यांना म्हणतो आपण. काय म्हणतो त्यांना आपण? द स्टिरिओआयसोमर्स विच आर नॉन सुपरइम्पोजिबल मिरर इमेजेस ऑफ the stereoisomers which are non super mirror images of each other are called as enantiomers. असे जे पेअर्स असतात यांना काय म्हणतो आपण? enantiomer. नेक्स्ट काय पहा? रेसिमिक मिक्सचर. नेक्स्ट काय माझ्याकडे? रिकामी बॉटल आहे कोणाची? आहे का रिकामी? नाहीये. कमी पाणी असलेली. पाणी लागतं तुला? मग नको देऊ. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल पहा, आता काय केलं मी, हे सोल्युशन कसं आहे माझं? फॉर एक्झाम्पल डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. हे सोल्युशन कसं आहे माझं? लिओ रोटेटरी आहे. कसं आहे हे? लिओ रोटेटरी आहे. मी काय केलं, थोडस डेक्स्ट्रो रोटेटरी सोल्युशन घेतलं आणि थोडस लिओ रोटेटरी सोल्युशन.
आता हे जे नवीन तयार झाले याच्यामध्ये काय आहे? याच्यातला काही कंपाऊंड काय दाखवणार आहे? लाईटला काय करेल, काही कंपाऊंड राईटला करेल आणि काही कंपाऊंड लेफ्टला करेल. म्हणजे दोन्ही रोटेशन दिसले ना याच्यामध्ये. काय दिसले याच्यामध्ये? दोन्ही रोटेशन दिसले, लेफ्ट वाले पण दिसले आणि राईट वाले पण दिसले. त्याला म्हणायचं रेसिमिक मिक्सचर. काय म्हणायचं? अ इक्विमोलार मिक्सचर ऑफ डेक्स्ट्रोरोटेटरी अँड लिव्हरोटेटरी कंपाऊंड इज कॉल्ड ॲज रेसिमिक मिक्सचर. जेवढं डेक्स्ट्रो घेतलं तेवढंच लिओ घेतलं, दोघांना मिक्स केलं, जे सोल्युशन बनलंय ते काय झालं तुमचं? रेसिमिक मिक्सचर. काय झालं ते? बोला, इथपर्यंत काही डाऊट? समजलंय का? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी कळलंय? ठीक आहे, चालतं. इथपर्यंत आपण थांबूयात. पहा, ऑप्टिकल आयसोमेरिझम, स्टिरिओ आयसोमर्स एकमेकांवरती सुपरइम्पोज होत नाही. कायरल कार्बन चारही अटॅच असलेले ऍटम्स काय असतात? वेगवेगळे. मॉलिक्यूल कायरल झाला. ऑप्टिकल आयसोमर काय असतात? जे काय असतात एकमेकांवरती, सॉरी, एकमेकांची अरेंजमेंट काय असते? वेगवेगळी. पीपीएल, जी लाईट एकाच प्लेन मध्ये व्हायब्रेट होते त्याला म्हणायचं पीपीएल. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असे सोल्युशन जे काय करतात, लाईटला रोटेट करतात, त्यांना म्हणतो आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. राईटला रोटेट केली डेक्स्ट्रो रोटेटरी कंपाऊंड, लेफ्टला रोटेट केलं लिओ रोटेटरी कंपाऊंड. बोला, काय डाऊट? डेक्स्ट्रो लिओ दोघांचं मिक्सचर रेसिमिक मिक्सचर. समजलंय का? इथपर्यंत काही डाऊट? नक्की का? आता खालचे जे प्रश्न होते कालचे हे तुम्हाला सोडवता येतील. आज जे काही दिलेलं आहे, शिकवलेलं आहे, आणि वरच्या आपण रिॲक्शन्स पाहिल्या प्रिपरेशनच्या, बरोबर का? पहिल्यांदा कोणापासून पाहिली? फ्रॉम अल्कोहोल पासून पाहिली, बरोबर. HCl विथ अनहायड्रस ZnCl2 काय म्हणतो कॉम्बिनेशनला? लुकास रिएजंट. हे विसरायचं नाही. नेक्स्ट HBr सोबत HI सोबत, त्यानंतर ऑर्डर पाहिली आपण, बरोबर. त्यानंतर PCl5 PCl3 पाहिलं, SOCl2 पाहिलं, त्यानंतर मार्कोनिकॉप्स रूल पाहिला, अँटी मार्कोनिकॉप्स रूल पाहिला, हॅलोजन ऍसिडची ऍडिशन पाहिली, फिंकल्स्टीन रिॲक्शन, स्वार्ट्स रिॲक्शन आणि इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. हे सगळं आपण पाहिलेलं आहे आज. तर ते जे काही आपण आज पाहिलेलं आहे ते काय करायचं, उद्या येताना व्यवस्थित रिवाइज करून येते, रिवाइज करून यायचंय. खालचे जे होमवर्कचे प्रश्न ते सगळे सोडवायचे, आन्सर मी तुम्हाला उद्या सांगेन. ठीक आहे, चालेल का? बोला, काय डाऊट? व्यवस्थित वाचून यायचं, स्टडी करून यायचं. उद्या ह्याच्यावरती प्रश्न तुम्हाला सोडवायला देईल. ठीक आहे, क्लासमध्ये स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातात. ठीक आहे, थँक्यू.